नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रतीक कुमार वानखडे, उत्तर लेखन झिरो टू हिरो या पुस्तकाचे लेखक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनायसच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती। बघा विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडीची आपली सिरीज सुरू आहे, त्यातीलच आज मी तुमच्यासाठी पुढील भाग घेऊन आलेलो आहे। काय आहे आजचा पुढील भाग? तर फेब्रुवारी महिन्यामधील ज्या काही कृषी घडामोडी आहे, ज्या काही एन्व्हायरमेंटशी रिलेटेड घडामोडी आहे, या घडामोडीचा आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत किंवा त्या न्यूज आपण या सेशन मधून कव्हर करणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर एमपीएससी राज्यसेवेसाठी जर तयारी करत असाल तर उत्तर लेखन हा खूप महत्त्वाचा भाग त्यामध्ये आहे आणि त्याच अनुषंगाने हे पुस्तक पब्लिश करण्यात आलेलं आहे। सो निश्चित या पुस्तकाला एकदा व्हिजिट करा। हे पुस्तक तुम्ही मार्केटमधून घेऊ शकता। चला अधिक वेळ न करता आपण आजच्या घडामोडींना सुरुवात करूया। काय आहे पहिली न्यूज आपल्याकडे? मुंबई क्लायमेट वीक 2026। आता काय आहे मुंबई क्लायमेट? मुंबई क्लायमेट काय आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो की आता क्लायमेट म्हणजे काय की हवामान, येते लक्षात। आता हवामान रिलेटेड बरेचसे प्रॉब्लेम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। सो त्यामुळे काय आहे, हे जे क्लायमेट वीक आहे तो साजरा करण्यात आलेला आहे। आता याचं ठिकाण कुठे कुठे साजरा करण्यात आलेला आहे? तर मुंबईमध्ये। आता जेव्हा आयोग आपल्याला प्रश्न विचारेल तो अशा गोष्टी कुठे पार पडतात यावर नेमका वन लाईनर प्रश्न आपण एक्सपेक्ट करू शकतो। पुढे बघून घ्या की हा कालावधी जो आहे तो 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान साजरा करण्यात आला। याचे जे आयोजक आहे तर प्रोजेक्ट मुंबई आणि महाराष्ट्र सरकार या दोघांनी मिळून काय केलेलं आहे, याचं आयोजन केलेलं आहे। सो हे आपल्यासाठी काय महत्वाचं आहे। मग आता याचा उद्देश काय आहे? याचा उद्देश बघा की ग्लोबल साऊथ। आता ग्लोबल साऊथ म्हणजे काय की हे आपली पृथ्वी आहे आणि हे आता इथून आपण काय टाकतो, इक्वेटर, त्याला आपण काय म्हणतो, इक्वेटर, जे मध्यातून काय करतात, पृथ्वीला दोन भागामध्ये डिवाइड करतात। सो इकडल्या जर काही कंट्रीज आपण जर बघितल्या तर त्या काय असतात, डेव्हलप कंट्रीज, कारण तिकडे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन वगैरे खूप लवकर झालेलं आहे। सो इकडल्या ज्या कंट्री आहे नॉर्थ मधल्या जास्त त्या डेव्हलप कंट्री आहे आणि मग ज्या साऊथला ज्या जास्त कंट्रीज येतात त्या काय आहे, विकसनशील किंवा अविकसित देश त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। सो काय आहे की ग्लोबल साऊथ मधील हवामान तज्ञांना एकत्र आणणे, कारण जे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालं होतं आणि त्याचा जो हवामानावर परिणाम झालेला आहे येते लक्षामध्ये, तर त्याचा जो भुर्दंड आहे तो विकसनशील देशांना किंवा अंडर डेव्हलप जे अविकसित देश आहे यांना जास्त भरावा लागतो। सो त्याचमुळे काय झालं की इथल्याच हवामान तज्ञांना एकत्र आणणे हा त्याचा उद्देश आहे। हवामान बदलावर प्रत्यक्ष कृती आराखडा। आता फक्त आपल्याला थेअरी नकोय, तर त्यावर काहीतरी ठोस पावले उचलावं लागतील, तर कृती आराखडा त्यावर तयार करावा लागेल, ऍक्शन प्लॅन त्यावर तयार करावा लागेल, हा सुद्धा त्यातला एक उद्देश आहे। आणि हवामान कृतींना गती म्हणजे स्पीड जे आहे ते आपल्याला हवामानाचा प्रॉब्लेम लक्षात घेऊन त्याला गती देणं सुद्धा हे खूप महत्वाचं आहे। सो या सगळ्या गोष्टीचा त्यामध्ये काय उद्देश आपल्याला दिसून येतो। आणि महत्वाचं काय आहे तर हे भारतातील पहिले नागरिक प्रेरित म्हणजे सिटीजन लेड हे त्या टाईपचं काय आहे, व्यासपीठ त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेलं दिसून येतं, येते लक्षात। आता याच्या 3 प्रमुख थीम राहिलेल्या आहेत कशाच्या, या मुंबई क्लायमेट वीकच्या। सो कशा कशावर म्हणजे भर देण्यात आलेला आहे, तर अन्न प्रणाली म्हणजे फूड सिस्टम, ऊर्जा संक्रमण म्हणजे एनर्जी ट्रान्झिशन आणि शहरी लवचिकता। सो या गोष्टींना तिथे काय प्राधान्य देण्यात आलेलं आहे किंवा त्या थीम प्रमुख थीम म्हणून आपल्याला तिथे पाहायला मिळतात, येते लक्षात। सो या अनुषंगाने ही न्यूज आपल्यासाठी महत्वाची होती। मुंबई असल्यामुळे अगेन महाराष्ट्रात ती आपल्याला दिसून येते। सो आयोगाचा सुद्धा नेमका त्यावर फोकस असणार आहे, येते लक्षात। पुढे बघा पुढली न्यूज आपल्याकडे काय आहे, AI फॉर ऍग्री 2026 ही परिषद आहे। ही काय आहे, एक कॉन्फरन्स आहे। आता हे महत्वाचे का आहे, कारण याचं जे आयोजन आहे ते आपल्या महाराष्ट्र सरकारने केलेलं होतं। महाराष्ट्र सरकार आपल्याला आयोजक म्हणून त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। तो त्याचं ठिकाण जे आहे ते मुंबई, या दोन गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहे। वन लाईनर जर क्वेश्चन आपल्याला तिथे आला सो ठिकाण आपल्याला नक्की विचारला जाईल मुंबई। याचा कालावधी 22 व 23 फेब्रुवारी दरम्यान ही जी कॉन्फरन्स आहे, ही जी परिषद आहे ती तिथे भरवण्यात आलेली होती। याचा सुद्धा उद्देश बघून घ्या काय आहे की महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2025 ते 2029 ची अंमलबजावणी करण्यासाठी। आता हे महाराष्ट्र सरकारने धोरण आणलं होतं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स धोरण हे आहे। म्हणजे जे काही आपलं कृषी क्षेत्र आहे त्यामध्ये टेक्नॉलॉजीचा यूज कसा करता येईल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि प्लस कृषी
याचा समन्वय कसा साधून आणता येईल आणि कृषीमध्ये ते कृषी सेक्टरमध्ये कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करता येईल जेणेकरून शेतकऱ्यांना ते खूप महत्वाचं आणि लाभदायक ठरणार आहे. सो त्याच रिलेटेड हे धोरण आहे. त्यानंतर बघा, शेतकऱ्यांना जागतिक तंत्रज्ञानाशी जोडणे. जर आपण इकडल्या कंट्रीज जर पाहत असेल, कुठल्या युरोप मधल्या काही कुठल्या युरोप मधले जर काही आपण देश पाहत असेल तर टेक्नॉलॉजीने इतके प्रगत झालेले आहे, तिथलं जे कृषी क्षेत्र आहे तर टेक्नॉलॉजीशी त्यांनी काय केलेलं आहे, साधून घेतलेलं आहे. सो त्यामुळे तिकडे सगळं मेकॅनाइज तरीक्यानं आपल्याला तिकडे काम झालेलं दिसून येतं. सो तेच धोरण आपल्यासाठी महत्वाचं आहे, तंत्रज्ञानाशी जोडणे. आणि या धोरणासाठी पहिल्या टप्प्यात तब्बल 500 कोटी रुपये सरकारने मंजूर केल्याचं आपल्याला दिसून येते. कधी कधी आयोग काय करतो, आपल्याला आकडा सुद्धा विचारून घेतात. तो आकडा सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे. येतंय लक्षामध्ये? पुढे बघा, मुख्य उपक्रम आता काय आहे यामध्ये, तर महाॲग्री. काय आहे महाॲग्री? महाराष्ट्र ऍग्रीकल्चर डेटा एक्सचेंज. आता बघा की कुठलीही पॉलिसी आपल्याला जर करायची असेल, कुठलाही ऍक्शन प्लॅन करायचा असेल, ठीक आहे, पॉलिसी किंवा ऍक्शन प्लॅन, यासाठी डेटा हा खूप महत्वाचा असतो. डेटा इज इम्पॉर्टंट. येते लक्षात? सो डेटा खूप महत्वाचा असतो. सो तोच ऍग्रीकल्चर डेटा काय आहे, एक्सचेंज करण्याचा तिथं तो मुख्य उपक्रमामध्ये सहभाग करून घेण्यात आलेला आहे, जेणेकरून कृषी डेटाची, कृषी रिलेटेड जो काही डेटा आहे त्याची देवाणघेवाण करता येईल. महाविस्तार. महाविस्तार काय आहे, तर हे एक ऍप्लिकेशन आहे एआय बेस्ड, शेतकऱ्यांसाठी एआय बेस्ड सल्लागार प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी जर त्याला काही प्रश्न विचारले तर तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स थ्रू त्या प्लॅटफॉर्मवरून शेतकऱ्यांचा प्रश्नाचं काय निराकरण करणार आहे. आणि एआय तंत्रज्ञान विकास म्हणजे आर्टिफिशियल टेक्नॉलॉजीचा काय विकास करावा लागणार आहे. एआय सक्षम ट्रेसेबिलिटी सिस्टम आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. जिओ स्पेशल इंटेलिजन्स इंजिन त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. सो हे त्यामधले मुख्य उपक्रम आपल्याला दिसून येतात. आता यामध्ये मग सहकार्य कोणी केलेला आहे, सहकारी संस्था कुठल्या कुठल्या राहिलेल्या आहे, तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे काय म्हणता येईल त्याला, जागतिक आर्थिक मंच, जागतिक बँक ज्याला आपण वर्ल्ड बँक म्हणतो, WP. येते लक्षात? आशियाई विकास बँक म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक, FAO कृषी व अन्न व कृषी संघटना, आणि तसंच IFAT आणि ICRISAT या संस्था आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. येत आहे लक्षामध्ये? सो प्रश्न कुठे विचारला जाईल मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ठिकाण आणि कोणी आयोजन केलेलं आहे वगैरे. पुढे बघा, पुढली न्यूज आता आपल्यासाठी काय आहे, लिव्हिंग रूट ब्रिज. काय आहे लिव्हिंग रूट ब्रिज? खूप म्हणजे काय म्हणता येईल, महत्वाचं आणि फार इंटरेस्टिंग हे आहे. तुम्ही बघा इथे चित्रामध्ये तुम्हाला काय दिसून येतं, हा ब्रिज दिसून येतो. काय आहे हा? एक पूल आपल्याला म्हणता येईल. पण हा पूल मानवनिर्मित आपल्याला दिसून येतो का? तर नाही. तो काय आहे, नैसर्गिकरित्या तयार झालेला ब्रिज आहे. बघा खालून आपल्याला इथे नदी दिसते आणि इकडून या टोकाहून या टोकाला ते जोडलेला दिसतो, पूल बांधलेला दिसतो. पण हा काय आहे, तिथल्या जे वेली आहे, वेली म्हणण्यापेक्षा जी मुळे आहेत, झाडांची जी मुळे असतात, त्यांनी तो ब्रिज नैसर्गिकरित्या तयार झालेला ब्रिज आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, लिव्हिंग रूट ब्रिज. खूप म्हणजे सुंदर इमेज त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. बघा हे कुठे आहे, तर मेघालयामध्ये. भारत आणि मेघालयातील प्रसिद्ध लिव्हिंग रूट ब्रिज यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी अधिकृत प्रस्ताव सादर केलेला आहे. आता जागतिक वारसा स्थळ काय आहे आपल्याला युनेस्को माहित आहे, युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. काय करत असतो, एखादा जर देश असला तर तो काय करतो, असं जर एखादी वास्तू असेल, असं जर एखादी ठिकाण असेल तर तो काय करतो, युनेस्कोकडे पाठवत असतो. येतंय? म्हणजे तोच आपण प्रस्ताव सादर केलेला आहे. मग युनेस्को काय करतं, त्याला युनेस्को लिस्ट मध्ये काय करतं, ऍड ऑन करत असतं. काय करत असतं, त्याला ऍड करत असतं. येतंय लक्षामध्ये? सो त्यासाठीच आपण हा प्रस्ताव सादर केलेला आहे. मग आपल्याला प्रश्न कुठे विचारेल, तर हा जो लिव्हिंग रूट ब्रिज आहे, मग खाली तुम्हाला वेगवेगळ्या राज्याचे ऑप्शन्स देतील. मेघालय आहे, मिझोरम आहे, अरुणाचल प्रदेश वगैरे वगैरे. येते लक्षात? आता याचं स्थानिक नाव आहे, काय आहे, जिंगकिएंग-जी. काय म्हणतात त्याला, जिंगकिएंग-जी. येते लक्षात? हे नाव सुद्धा महत्वाचं आहे, असे नाव सुद्धा विचारले जातात. स्थान आपण बघितलेलं आहे मेघालयमध्ये. गारो खासी जयंती या टेकड्या आपल्याला माहित आहे.
जर आपला जो हिमालयाचा भाग असा इकडे नॉर्थ ईस्ट मध्ये आलेला आहे आणि इथे ज्या त्या टेकड्या तयार झालेल्या आहेत तो त्या कुठल्या आहेत, खासी व जयंतिया त्या ठिकाणी आपल्याला हे असे जे नैसर्गिक पूल आहे ते आपल्याला पाहायला मिळतात. सो ते लक्षात ठेवायचं आहे. आता याचं वैशिष्ट्य काय आहे बघा, की हे पूल जे रबराचे झाड असतात त्याला काय म्हणतो, फिकस इलॅस्ट्रिका. हे जे झाड असतं त्यांची जे मुळे असतात त्यांच्यापासून हे तयार झालेले असतात. जेव्हा मग मुळे छोटी छोटी वगैरे असतात तर तिथले जे स्थानिक लोक आहेत, कोण स्थानिक जे लोक आहेत त्या मुळांना व्यवस्थित डिरेक्शन देतात. समजा इथून जर ते मूळ असेल तर तिथल्या स्थानिक लोकांनी जसं आपण जसा घरचा जो वेल आहे तो इकडे तिकडे जसा वडवतो त्याच पद्धतीने हे करतात आणि मग ते त्याची वाढ झालेली आणि एक पक्का ब्रिज आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. हे ते लक्षात. स्थानिक लोक अनेक वर्षे मुळे वाढवून नैसर्गिक पूल तयार करतात. हे बायो इंजिनिअरिंगचे उत्कृष्ट उदाहरण आहे. कशाचं? बायो इंजिनिअरिंग. याच्यात कुठलं मेकॅनिझम नाही आहे, म्हणजे काय म्हणतात मशीन्सचा वगैरे यूज केलेला नाही आहे. तो जागतिक वारसा स्थळामध्ये याचा केलेला आहे. आता जागतिक वारसा स्थळ मध्ये मग भारतात किती साईट आहे, तर 44 साइट्स किंवा लोकेशन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मग हे जे जागतिक वारसा स्थळांच्या ज्या याद्या आहेत त्या 3 प्रकारच्या असतात. कुठल्या कुठल्या? एक असतं सांस्कृतिक, त्यानंतर नैसर्गिक आणि त्यानंतर मिश्र. हे लक्षात. सो या 3 याद्या असतात आणि त्यामध्ये मिश्र मध्ये जर आपल्याला पाहायचं असलं तर भारतात एक स्थळ आपल्याला आढळून येतं, सिक्कीम मधलं कांचनजंगा, ठीक आहे, किंवा कांचनजंगा जे काही आपण म्हणतो. त्यानंतर नैसर्गिक मध्ये किती आहेत, तर 7 आपल्याला दिसून येतात आणि उरलेले मग जे 36 ठिकाण आहे ते सांस्कृतिक यादीमध्ये आपल्याला दिसून येतात. सो या असे सुद्धा प्रश्न आपल्याला आयोग विचारत असतो की मिश्र स्थळे किती आहेत किंवा सांस्कृतिक किती आहे किंवा नैसर्गिक किती आहे, येते लक्षामध्ये. सो हे सुद्धा डेटा महत्वाचा आहे. मग आता लेटेस्ट आपल्याकडे कुठला ऍड झालेला आहे, तर 2024 मध्ये बघा आसाम मधील कुठलं, आसाम मधील मोईदम नावाचं जे काही आहे ते युनेस्को मध्ये ऍड करण्यात आलेलं आहे. जे आसाम मधलं अहोम राज्य आहे, कुठलं राज्य, अहोम राज्य. सो त्यांचे काय म्हणतात त्यांच्या कब्र आहे किंवा पिरामिड लाईक स्ट्रक्चर त्यामध्ये आहे. सो ते त्या ठिकाणी ऍड करण्यात आलेला आहे. सो मागचा डेटा सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. प्रश्न नेमका कुठेही विचारला जाऊ शकतो. येते लक्षामध्ये. पुढे बघा, पुढली न्यूज आपल्याकडे काय आहे, भारत नेदरलँड हायड्रोजन फेलोशिप प्रोग्राम. काय आहे हा, एक फेलोशिप प्रोग्राम आहे नेदरलँड सोबत. 6 फेब्रुवारी 2026 रोजी याची सुरुवात झालेली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटनी त्याचं काय आयोजक ते आपल्याला दिसून येतात. नेदरलँड्स मधील युनिव्हर्सिटीज ऑफ ग्रोनिंगेन, कुठली युनिव्हर्सिटी आहे, ग्रोनिंगेन, आणि भारतातील 19 IIT जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ज्या आहेत यांच्यामध्ये तो काय एक सामंजस्य करार झालेला आहे. हा करार कशासाठी झालेला आहे, तर हरित ऊर्जेवर शैक्षणिक भागीदारीसाठी. आता हरित ऊर्जा म्हणजे काय, ग्रीन एनर्जी. काय म्हणतो आपण त्याला, ग्रीन एनर्जी. आता ही ग्रीन एनर्जी का महत्वाची आहे, कारण ग्रीन एनर्जीलाच आपण काय म्हणतो, प्युअर फ्यूल म्हणत असतो. इथे लक्षात. यामध्ये काय होतं की जे तुमचं कार्बन डायऑक्साईडचं जे निर्मिती आहे, CO2 यासारखे जे काही गॅसेस आहेत जे की हवामानासाठी किंवा म्हणजे हानिकारक आहे, सो या पद्धतीचं तिथून काय उत्पादित होत नाही. त्यामुळे ते क्लीन फ्यूल आपण त्याला ग्रीन एनर्जीला काय म्हणत असतो. सो हे खूप महत्वाचं आहे. मग या फेलोशिप अंतर्गत निवड झालेल्या डॉक्टरेट म्हणजेच की PhD आणि पोस्ट डॉक्टरेट यांना तिथल्या फेलोना काय म्हणणार की त्या नेदरलँडच्या ज्या युनिव्हर्सिटीज मध्ये आहे तिथे काय मिळणार आहे, तर 12 महिने काम करण्याची संधी मिळणार आहे. इथे लक्षात. आता ग्रीन हायड्रोजन म्हणजे काय ते आपलं राहून गेलं. तर ग्रीन म्हणजे काय की ज्या काही रिन्युएबल एनर्जी असतात. रिन्युएबल एनर्जी म्हणजे काय की वारा झालं आपलं, त्यानंतर काय पवन ऊर्जा झाली आहे ना, लाटांमुळे झालेली लाटांच्या आधारात जे आपण हे करत असतो, एनर्जी तयार करत असतो त्या टाईपची, किंवा सोलर झाले, याला आपण काय म्हणत असतो, ग्रीन एनर्जी जे रिन्युएबल आहे. मग ग्रीन हायड्रोजन, तर हायड्रोजन आपल्याला माहित आहे की H2O हे आपल्याकडे पाण्याचं काय आहे, संयुग आहे. आता या पाण्याचं काय केलं, याला आपण पाणी म्हणतो, आणि या पाण्याचं काय केलं जातं, इलेक्ट्रोलिसिस केलं जातं. काय केलं जातं, इलेक्ट्रोलिसिस. लक्षात. सो हे सायन्स मध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतात या ज्या प्रोसेस आहे. सो इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय,
की इलेक्ट्रिक थ्रू म्हणजे करंट थ्रू काय करतं, हे जे H2 असतं याच्यात जे दोन संयुग आहे म्हणजे याला आपण संयुग जे म्हणतो, सो यातले जे हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे ते या प्रोसेसमुळे काय करतात, वेगवेगळे करतात. म्हणजे H2O चं आपल्याला काय पाहायला मिळतं, हायड्रोजन प्लस ऑक्सिजन, आणि अशा रीतीने आपल्याला हा इथे हायड्रोजन मिळतो जो की मग क्लीन फ्युल म्हणून आपल्याला वापरता येतं. आणि बाय प्रोडक्ट आपल्याकडे कुठला तयार होतो, तर ऑक्सिजन तयार होतो. सो ऑक्सिजनचा तर काही म्हणजे पर्यावरणाला हानी होईल अशा पद्धतीचं काही नाही. सो या पद्धतीनं हरित ऊर्जा म्हणजे ग्रीन टेक्नॉलॉजी ग्रीन एनर्जी ही महत्वाचा आहे, या संबंधितचा हा करार. सो प्रश्न आला तरी भारत नेदरलँड आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, पुढली न्यूज आपल्यासाठी काय आहे, ओपन सी मरीन फिश फार्मिंग प्रोजेक्ट. फिश फार्मिंग प्रोजेक्ट. आता जर फिश फार्मिंग जर आपल्याला करायची असेल तर काय आहे की जे माशांचे जे बीज आहे, काय आहे, बीज जे आहे कुणाचे, माशांचे, ते पाण्यात सोडावे लागतील. कुठं, पाण्यामध्ये. ते बीज पाण्यात सोडले तर ते मासे मोठे होतील आणि त्यालाच आपण काय म्हणतो, फिश फार्मिंग असे म्हणतो. तर आता महत्वाचं काय, तर देशातील पहिला खुल्या समुद्रातील पिंजरा आधारित, हे पिंजरे दिसतात तुम्हाला या पद्धतीचे, तर पिंजरा आधारित मत्स्य पालन प्रकल्प आहे. तो पहिल्या जर घडामोडी असल्या तर आयोगासाठी खूप महत्वाचा. मग याचं ठिकाण कुठं आहे, तर नॉर्थ बे म्हणजे श्री विजयापुरम, अंदमान निकोबारची जी आता नवीन राजधानी आहे श्री विजयापुरम. आधी याचं नाव काय होतं, आधी पोर्ट ब्लेअर नावानं आपण ओळखत होतो, त्याचं नाव बदललं आणि श्री विजयापुरम त्या ठिकाणी आपल्याला राजधानी दिसून येते. सो त्या ठिकाणी हा फार्मिंग सी प्रोजेक्ट काय सुरू करण्यात आलेला आहे. या पद्धतीचं तुम्ही पाहू शकता, हा समुद्र आहे आणि समुद्रात असे जाळे आधारित पिंजरे टाकलेले आहेत. मग यामध्ये माशाचे बीज सोडले जाणार आणि नैसर्गिक वातावरणात ते मासे काय तयार होतील, मोठे होतील. सो त्यांची वाढ सुद्धा खूप पटापट होईल. सो या पद्धतीचा तो प्रोजेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे, तर डॉक्टर जितेंद्र सिंह, जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत, त्यांनी उद्घाटन केलं. नाही तर या ठिकाणी तुम्हाला मी नेहमी सांगत आहो की आपल्याला असे नावं देतात की आपल्याला खरंच हो वाटतंय की जसं की राष्ट्रपती असेल, भारताचे प्राईम मिनिस्टर असेल, होम मिनिस्टर असेल, या पद्धतीचे ऑप्शन्स तिथे त्या ठिकाणी दिलेले असतात. आता यामध्ये सहकार्य कोण कोण करणार आहे, सहकारी संस्था कुठल्या कुठल्या राहणार आहे, तर पृथ्वी विज्ञान मंत्रालय, त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी NIOT, त्यानंतर अंदमान आणि निकोबारचं जे त्या केंद्रशासित प्रदेशातलं जे प्रशासन आहे, सो त्यांनी मिळून हा काय त्यांचं ते आयोजन राहणार आहे किंवा त्यांचं ते सहकार्य राहणार आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. फिश महत्वाची काय असते, फिश बद्दल एक दोन हे सांगून देतो की एक तर यामध्ये हाय प्रोटीन असतं. काय असतं, हाय प्रोटीन, येतंय लक्षात. दुसरं काय, यामध्ये ओमेगा काय 36 येतंय लक्षात. ओमेगा 36 तो हे असतं फॅटी ऍसिड ज्याला आपण म्हणतो, काय फॅटी. तो हे महत्वाचं असतं आपल्या ब्रेन आणि हार्ट साठी, जे मासे आपल्याला प्रोव्हाइड करत असतात. येतंय लक्षामध्ये. आणि ऑफकोर्स की शेतीला धरून तो जोड धंदा जसा आपल्याला म्हणता येईल, सो त्या पद्धतीने म्हणजे बेसिकली काय की इन्कम आपल्याला काय असतं, वाढवायचं असतं. सो या अनुषंगाने काय ते महत्वाचं आहे. पुढील न्यूज बघा, पुढील न्यूज आपल्यासाठी काय आहे, बायो हॅपीनेस प्रकल्प अरुणाचल प्रदेश. आता बायो हॅपीनेस प्रकल्प काय आहे की, तर अरुणाचल प्रदेश मधला जो एक जिल्हा आहे तो बायो हॅपी डिस्ट्रिक्ट म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. काय नाव आहे त्या ठिकाणाचं, केई पॅनो. कुठला, अरुणाचल प्रदेश मधला तो जिल्हा आहे केई पॅनो. हे नाव लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे, प्रश्न यावर बनेल. येते लक्षात. सुरुवात कोणी केलेली आहे, तर MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनने याची सुरुवात केलेली आहे. न्यूजपेपरला तुम्ही बघू शकता, केई पॅनोर इन अरुणाचल प्रदेश टू बिकम इंडिया फर्स्ट बायो हॅपी डिस्ट्रिक्ट. इथे पहिला आहे, पहिला घडामोड महत्वाच्या आहे. बघा आता याची उद्दिष्ट काय आहेत, तर कृषी जैवविविधता म्हणजे ऍग्री बायोडायव्हर्सिटी वाढवणे, येते लक्षामध्ये. त्यानंतर पर्यावरणीय संतुलन राखणे. आता बायो हॅपी डिस्ट्रिक्ट म्हटलं तर बायो म्हणजे अर्थातच काय की पर्यावरण म्हणता येईल आपल्याला किंवा नेचर म्हणता येईल. आणि नेचरची काळजी घेत घेत माणसांचा आनंद, हॅपीनेस म्हणजे काय, आनंदच आहे ना. आनंद कोणाचा राहणार आहे, माणसांचा.
सो त्यांचं काय समन्वय त्या ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहे. तो त्यामुळे पर्यावरणीय संतुलन राखणे आणि स्थानिक लोकांचे जीवनमान सुधारणे म्हणजे तिथल्या लोकांची क्वालिटी ऑफ लाईफ जी आहे ती इम्प्रूव्ह झालेली असेल नेचरच्या सानिध्यात राहून. तो दोघांनी एकमेकांची काळजी घेतलेली दिसून येतं म्हणून तो बायो हॅपी डिस्ट्रिक्ट त्या ठिकाणी ठरलेला आहे. आता बायो हॅपीनेस म्हणजे काय तर ही संकल्पना MS स्वामीनाथन यांनी मांडली. MS स्वामीनाथन कोण होते तर कृषी शास्त्रज्ञ होते. ठीक आहे, कोण होते कृषी शास्त्रज्ञ होते. ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजे भारतातील ग्रीन रिव्हॉल्युशनचे त्यांना काय म्हणतात जनक म्हटलं जातात. निसर्ग शेती आणि मानवाचे कल्याण यांचा समतोल राखणे जे आता आपण बघितलेलं आहे म्हणजेच सस्टेनेबल विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट प्लस मानवी आनंद या पद्धतीने ही न्यूज आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे तर हे केनी पॅनोर अरुणाचल प्रदेश. प्रश्न विचारला तर वन लाइनर क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला निश्चित तिथे दिसून येईल. पुढील न्यूज बघा. पुढील काय आहे जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना. काय आहे धान्य साठवण्यासाठीची जगातील सर्वात मोठी योजना आहे. मग चर्चेत का तर 11 फेब्रुवारी 2026 रोजी मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशनने या योजनेबाबत महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे. सो त्या अनुषंगाने ही न्यूज या ठिकाणी आलेली आहे. मग याची सुरुवात कुठे झालेली आहे तर बालाघाट जिल्हा मध्य प्रदेश. कुठे MP मध्ये. मग आपल्याला तिथे राज्य पण ते देऊ शकतात किंवा स्पेशली तिथं जिल्हा सुद्धा आपल्याला ऑप्शन्स मध्ये देऊ शकतात किंवा तिथलं जे ठिकाण आहे परसवाडा हे सुद्धा ऑप्शनला देऊ शकतात. सो 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. बालाघाट जिल्हा मध्य प्रदेश आणि तिथे परसवाडा येथील प्राथमिक कृषी पतसंस्था म्हणजे प्रायमरी ऍग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह इथे 500 मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधलेले आपल्याला दिसून येते. हे बघा याची म्हणजे ती काय आहे 500 मेट्रिक टनची त्या ठिकाणी आपल्याला साठवणूक करता येईल. त्याचं उद्दिष्ट काय आहे तर ग्रामीण स्तरावर धान्य साठवणूक क्षमता वाढवणे. ग्रामीण स्तरावर बरोबर कारण शेती शहरातले लोक करत नाही गावातलेच करतात. शेतकऱ्यांना साठवण प्रक्रिया व विपणन सुविधा देणे आणि अन्नधान्याची नासाडी कमी करणे. कारण तुम्हाला माहिती आहे की शेतकऱ्यांचं जेव्हा माल कुठून शेतातून घरी येतो तर एक तर त्याला भाव मिळत नाही आणि त्यानंतर त्याला लगेच जर विकायचा असला तर एकदम कमी किमतीमध्ये त्याला विकावा लागतो. आणि जर साठवणूक करून ठेवायची असेल तर काय आहे त्याच्याकडे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे सिस्टम आहे ते त्याच्याकडे नसतं. सो त्याच अनुषंगाने हे काय आहे सर्वात मोठी साठवणूक योजना या ठिकाणी आणण्यात आलेली आहे. यामध्येच विविध योजनांचं एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे. ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड, ऍग्रिकल्चर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि सबमिशन ऑन ऍग्रिकल्चर मेकॅनायझेशन. सो या 3 योजनांचं एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे आणि ही धान्य साठवणूक योजना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. पुढील न्यूज बघा. पुढे काय आहे तर ड्युगॉंग. कोण आहे हा ड्युगॉंग तर जे समुद्र गाय आपण ज्याला म्हणतो. हा एक तर डॉल्फिन सारखा दिसतो बघा तुम्हाला या ठिकाणी त्याचं चित्र दिसून येतं. डॉल्फिन माशासारखा तो दिसून येतो पण त्याला काय म्हणतात समुद्र गाय म्हणत असतात. येते लक्षात. सो त्याची काय गणना करण्यात आलेली आहे. हे सर्वेक्षण कोणी केलं तर वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने या ठिकाणी त्याचं सर्वेक्षण केलेलं आहे फेब्रुवारी 2026 मध्ये. आणि याचं ठिकाण जे आहे तर तमिळनाडूच्या किनारपट्टीवर. खालचा जर पोर्शन पाहिला तुम्ही तमिळनाडूचा भाग गल्फ ऑफ मन्नार वगैरे त्या ठिकाणी आपल्याला असा हा जो तमिळनाडूचा भाग आहे तो इथे तो हा जो एरिया आहे त्या ठिकाणी आपल्याला तो हे सी ॲनिमल म्हणजे सी डिगॉंग आपल्याला दिसून येतो. आता डिगॉंग म्हणजे समुद्री गायी म्हटलं समुद्र गाय आपण त्याला म्हणतो आणि त्यांची संख्या जी आहे 270च्या वर स्थिर असल्याचे दिसून येते. आणि हे आपल्यासाठी आयोगाच्या दृष्टीने महत्वाचं आहे कारण नंबर सुद्धा जसे की व्याघ्र गणना होत असते सिंह गणना होत असते सो त्याची आकडेवारी आपल्याला विचारले जातात. आणि सो डॉल्फिनची गणना होत असते सो ती आकडेवारी खूप महत्वाची असतात. सो त्याच अनुषंगाने ही आकडेवारी सुद्धा महत्वाची आहे. 270 लक्षात असू द्या. सर्वेक्षण क्षेत्र काय आहे जसं मी म्हटलं की गल्फ ऑफ मन्नार आणि पाक स्टेट म्हणजे पाकची जे समुद्र दुनिया आहे जसा हा खालचा पोर्शन मी म्हटला ना या एरियामध्ये त्याचं सर्वेक्षण क्षेत्र झालेलं दिसून येते. याचं कारण काय आहे की तमिळनाडूने या ॲनिमलला काय त्याचा राज्याचा सी ॲनिमल म्हणून घोषित केलेलं होतं. कुणी तमिळनाडू. आणि मग त्याची काळजी तमिळनाडू सरकारने त्या ठिकाणी घेतलेली दिसते तमिळनाडू राज्याने.
सो त्या ठिकाणी त्यांचं सर्वेक्षण झालेलं आहे. सुमारे 448 चौरस किलोमीटरचं ते क्षेत्र आपल्याला दिसून येते. आता या सी डिगॉंगची म्हणजे समुद्र गायची वैशिष्ट्ये काय आहे तर बघा, उष्ण कटिबंधीय व उप उष्ण कटिबंधीय किनाऱ्यावर ते आढळतात. त्यांचा आढळ त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आणि जगातील एकमेव शाकाहारी समुद्री सस्तन प्राणी आहे. मांसाहारी नाही, शाकाहारी. काय आहे? शाकाहारी. आणि प्रश्न आपल्याला इथेच ते फिरवतात. जेव्हा आपल्याला स्टेटमेंट बेसिसला क्वेश्चन देतील तर शाकाहारीच्या जागी ते काय करतील? मांसाहारी करतील. येतंय लक्षात? आणि तो सस्तन प्राणी आहे. समुद्रातील सी ग्रास म्हणजे जे काही समुद्रातलं गवत असतं, ज्याला आपण सी ग्रास म्हणत असतो, समुद्री गवत म्हणत असतो, त्यावर तो जगत असतो. येतंय लक्षात? हा बघा, हा इथं खाली गवत खाऊन राहिला, हे सी ग्रास आहे. काय आहे? सी ग्रास. हा तो गवत खाणारा प्राणी आहे. ही गणना आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता या आपण काही महत्वाच्या घडामोडी या ठिकाणी कव्हर केलेल्या होत्या, पण काही घडामोडी जे वन लाइनर क्वेश्चन आपल्याला एक्सपेक्ट असू शकतात त्या सुद्धा इथे आपण एकदा बघून घेऊया. पक्षी ॲटलास प्रसिद्ध करणारे दुसरे राज्य कोणते? आता दुसरे म्हटलं आहे तर मग पहिलं कोण आहे? पहिलं नाव नेहमी तुम्ही केरळ लक्षात ठेवा. पहिल्या ठिकाणी केरळ आपल्याला दिसतो म्हणजे दिसतो. सो दुसरं कुठलं आहे तर मग गोवा. कुठलं आहे दुसरं राज्य? गोवा आपल्याला दिसून येतं. पॅरिस हवामान करारातून दुसऱ्यांदा बाहेर पडणारा देश कोणता? अमेरिका. अमेरिकेच्या उड्या मारणं सुरू असतं. तो दुसऱ्यांदा, आणि हा जगातील एकमेव देश आहे जो दुसऱ्यांदा बाहेर पडतो. त्यानंतर जगातील सर्वात लांब जंगली साप कुठला आहे तर रेटिक्युलेटेड पायथन, जो की आता इंडोनेशियामध्ये आपल्याला आढळून आलेला दिसतो. राज्य विशिष्ट आपत्ती जाहीर करणारे पहिले राज्य कोणते तर बघा, समुद्रामध्ये भरती ओहोटी येत असतात आणि भरती आल्यावर काय होतं? समुद्राचं पाणी बाहेर फेकल्या जातं. सो त्यामुळे पूर परिस्थिती सुद्धा किंवा त्यामुळे सुद्धा पूर आलेला आपल्याला दिसून येतो. तो हे जाहीर करणारा पहिला राज्य कुठला आहे तर केरळ विशिष्ट आपत्ती जाहीर करणारा. 100% ताज्या कचऱ्यातून शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणारे लखनौ हे उत्तर प्रदेशातले पहिलं शहर आहे. आणि जेझानी, कधी कधी आपल्याला परीक्षेला चक्रीवादळ सुद्धा विचारले असतात. जनरली काय होतं की आपला जो भारत आहे आणि इकडला अरबी समुद्र आणि हा कुठला? बे ऑफ बेंगॉल. सो इकडे जे चक्रीवादळ येत असतात हे नेहमी आपल्याला जर इकडे जर येत असेल तर प्रश्न विचारतात. पण कधी कधी काय आजूबाजूला जर कुठे येत असेल किंवा एखादं चक्रीवादळ जर खूप इम्पॅक्टफुल असेल सो ते सुद्धा प्रश्न विचारले जातात. सो जेझानी चक्रीवादळ कुठे आले होते तर मादागास्कर मध्ये हे चक्रीवादळ आलेलं होतं. या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या कृषी आणि पर्यावरणाशी रिलेटेड ज्या काही महत्वाच्या घडामोडी आहेत, ज्या परीक्षाभिमुख आहेत, ज्या परीक्षेला विचारले जातील, या सर्व घडामोडी आपण या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत. येतंय लक्षात? सो काही सराव प्रश्न आता मी तुमच्यासाठी ठेवलेले आहेत. मुंबई क्लायमेट वीक 2026 संदर्भात योग्य विधान कुठले? विधाने बघून घ्या. ऑप्शन्स तुमच्या समोर आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये द्यायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 2 ड्युगॉंग बद्दल आहे. हा मांसाहारी समुद्री सस्तन प्राणी आहे. तो मुख्यतः थंड प्रदेशात आढळतो. हा जगातील एकमेव शाकाहारी समुद्र सस्तन प्राणी आहे. पर्याय बघून घ्या. उत्तर कॉमेंट सेक्शन टाकायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 3 सुद्धा लिव्हिंग रूट ब्रिजेसवर ठेवलेला आहे. तो या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कुठे द्यायची आहे? कमेंट सेक्शनला द्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवेसाठी जर तुम्हाला तयारी करायची असेल तर समर्पण बॅच या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. आमची एक्सपिरियन्स टीम या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. फॅकल्टी निलेश सर, विवेक सर, दीपक सर आणि अभिलाष सर सोबत, या टीम सोबत मी तुम्हाला करंट अफेअर सुद्धा शिकवणार आहे. ऍडमिशन ओपन झालेले आहे. सो या नंबरवर तुम्ही काय करू शकता? संपर्क साधू शकता. या आमच्या ज्या याला व्हिजिट करू शकता, वेबसाईटला व्हिजिट करू शकता. आणि या पीडीएफचा जर तुम्हाला ऍक्सेस हवा असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा. ही पीडीएफ तुम्हाला तिथे ऍक्सेस करता येईल. सो निश्चितच पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत. थँक्यू.